हॅलो नमस्कार शेतकरी बांधवांनो. चला तर आपण आलेलो आता आपल्या डॉलर हरभऱ्याच्या शेतामध्ये आणि आपण डॉलर हरभऱ्याला पाहू शकता किती मोठे घाट त्याला हरभरे लागलेले आहे पहा, चांगल्या मोठ्या अवस्थेत. आणि शक्यतो तुम्ही पहा असं काही नाही, एकच झाड नाही दाखवत आहे तुम्हाला, मी टोटलच दाखवणार आहे. कारण काही काही लोक काय करते, व्हिडिओ बनवते आणि एक दोन झाडं दाखवते आणि त्याच्यानंतर म्हणते आमचा असा डॉलर आहे तसं झालं, काहीच नाही. हे पहा याला चांगलंच फळधारणा पहा तुम्ही, मस्तपैकी एकदम व्यवस्थितरित्या झालेली. आता ते काय त्याला हात लावा जावं ते त्याला मरणाचं कार. याला काय केलेलं आहे आपण, याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकलेलं आहे. हे पहा तुम्ही टोटल त्या तिकडं पण पाहू शकता, मरणाचे घाट लागलेले याला. आणि आपण काय केलेलं आहे, याला फक्त दोनदा पाणी दिलेलं आहे, जास्त नाही. स्प्रिंकलर दोनदा दिलेलं आहे आणि वरतून एक पाणी पडला होता ते वाहून निघला होता बस. आणि दोनच फवारण्या केलेल्या आहे आपण याच्यावर, जास्त काही खर्च केलेला नाही आहे. याला काय केलेलं आहे आपण, पेरल्यानंतर एक टप्पा दिला होता, त्याच्यानंतर 15 दिवसानंतर उगवल्यानंतर एक दुसरा टप्पा दिला. मग शेंडे खुडल्याच्या नंतर मग त्याला आपण एक मोकळं पाणी देऊन टाकलं. दिल्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याला कोळपून घेतलं, दोनदा कोळपलं आपण फक्त. त्याच्यानंतर काही नाही. आता तुम्हाला काही वाटत असेल की याला लई पाणी देणं चालू आहे, जास्त डॉलरला पाणी लागत नाही, फवारण्या जास्त लागत नाही. चांगल्या फवारण्या घ्यायच्या फक्त कीटकनाशकाचे आणि बुरशीनाशक. एकदा जे पहिल्या स्टेपला जो आपल्या उबळचं प्रमाण होता तोच होता, आता याच्यानंतर याच्यामध्ये उबळच नाही. आणि आता काय आपण याच्यावर फवारणी पण घेतलेली नाही आहे. पहा तुम्हाला वाटत असेल का हे काही म्हणत असेल. हे पहा खाली पहा, वावर शेतात पहा तुम्ही. हे पहा बेगदोळ्या, याला पाणी दिलेलं आहे का? अजिबात पाणी नाही याला दिलेलं आहे. अजून आता आपण काय करणार, जेव्हा हे पुरी फुलं बसणार आहे, आता हे पुरे टोटल फुलं ज्यावेळेस बसून जाईल त्यावेळेस त्याला फक्त एक पाणी देणार आहे आपण मोकळं, बस. त्याच्यानंतर पाणी देणार नाही विषय. आणि पुरं प्लॉट पाहा तुम्ही कसं जबरदस्त जमलेला आहे, एकच नंबर डॉलरचा प्लॉट जमलेला आहे आपला. जास्त काही पाणी लागत नाही, जास्त काही फवारण्या लागत नाही. लोक काही ना बिना कामाचे शेतकरी काय करतो, जास्त फवारण्या करतात. जास्त करून काहीच फायदा नाही. फक्त एवढं पाहिजे शेतातलं आपण लक्ष करायचं, कुठं काय प्रॉब्लेम येऊ राहिलो त्या हिशोबाने आपण काम करायचं. याच्यामध्ये हा कमी खर्चिक पीक आहे, फक्त त्याला मागणी जास्त आहे. बा काही वाटत असं हा फेक मारवाला. हे पहा तुम्ही आता कसं डॉलर जमलेलं एक नंबर. आणि हा पट्टा पद्धत आहे. आणि याच्यामध्ये कसा वाटला आपला व्हिडिओ, धन्यवाद.